नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी बालभारती यातील कविता क्रमांक 13 अनामवीरा या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? त्यातलं पहिलं दिलेलं आहे बघा. स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात. आता बघा, या ठिकाणी अशा ओळी कवींनी का म्हटल्या असाव्या असे तुम्हाला वाटते? याचं उत्तर बघूया. कुसुमाग्रज यांच्या अनामवीरा या कवितेत म्हणतात की देशाच्या संरक्षणासाठी शत्रूशी लढता लढता ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असे कितीतरी अनामवीर आहेत. ते सर्व वीर अज्ञात आहेत. त्याच्यामुळेच अजूनही त्यांच्या नावाने कोणी स्तंभ उभारला नाही किंवा त्यांची आरतीही गायली नाही, कारण अजूनही त्यांचे बलिदान हे अज्ञात होते. दुसरं बघूया. जडवावया संसारातून उठून या जाशी. आता याचं उत्तर बघूया. कुसुमाग्रज यांच्या अनामवीरा या कवितेत म्हणतात की संसार सर्वांनाच प्रिय असतो, पण देशाचे रक्षण करायला आणि त्यासाठी प्राणांचे बलिदान द्यायला हे सैनिक संसाराचा त्याग करून रणांगणावर जातात. पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 2. खालील आकृती पूर्ण करा. आता या ठिकाणी बघा, ही आकृती दिलेली या प्रकारची. देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला असे कवींना वाटते. याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. आपल्याला 5 कारणे शोधून लिहायची. बघा, या प्रकारे आपण ती कारणे लिहू शकतो. पहिलं कारण, कुणी रियासतीवर नाव नोंदले नाही, कुणी स्तंभ बांधला नाही. पुढचं, त्या सैनिकावर जनभक्तीचे भाव उधळले नाही. नंतर कुणी वात पेटवली नाही आणि भाटांनी डफावर त्यांचे यशोगान गायले नाही. अशा प्रकारे आपण हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी या सैनिकांबद्दल लिहू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. जोड्या लावा. आता बघा, या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहे. बघा, आपण या प्रकारे त्यांच्या जोड्या लिहू शकतो. पहिलं, धगधगता समराच्या ज्वाला. याची योग्य जोडी आहे महाभयंकर युद्ध. दुसरं, मरणामध्ये विलीन. याची जोडी आहे शांतपणे मरण स्वीकारणे. पुढचं, ना भय ना आशा. म्हणजे याची योग्य जोडी आहे निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता. पुढचं, नच उधाणले भाव. याची योग्य जोडी आहे भावना व्यक्त न करणे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पहिला शब्द दिलेला आहे अनामवीरा. अनामवीरा म्हणजेच काय, तर ज्याचे स्तंभ नाहीत, अज्ञात वीर, पोवाडे नाहीत असा. पुढचं, जीवनांत. आता याचा अर्थ आहे जीवनाचा अंत किंवा सैनिकांचा रणांगणावरील अंत. पुढचं बघूया. तिसरा शब्द दिलेला आहे संध्येच्या रेषा. म्हणजेच काय, तर संध्याकाळचे रंग. आणि पुढचं दिलेलं आहे मृत्युंजय वीर. म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा वीर. अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक 13 अनामवीरा या कवितेचा स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.